Hello everyone, Namaskar. In this video, we are going to learn how to solve exercise 10.4 from Navneet practice book that is for scholarship, ED scholarship. बघा हा जो व्हिडिओ आहे हा MTS, NTS, NMMS आणि एड स्कॉलरशिप आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करताही अतिशय उपयोगी आहे आणि इंडायसेस आपण सुरू केले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी याची लिंक देते आहे. आपण एक्सरसाइज 10.1 ही बघितली आहे, 2 पण बघितली आहे, 3 पण बघितली आहे आणि लास्ट या टॉपिक वरची जी लास्ट एक्सरसाइज आहे जी नवनीत बुकलेट मध्ये दिलेली आहे ती आपण बघतो आहे. तर इथे आपण लॉज ऑफ इंडायसेस बघतो आहे आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुम्हाला 8वी 9वी 10वीचा पोर्शन पूर्ण मिळेल आणि मॅथमॅटिक्सचा पोर्शन मिळेल आणि त्यासोबत आपण MTS, NTS चे स्कॉलरशिपचे आपण काही व्हिडिओ पण अपलोड करतो आहे. राईट. सो लेट अस स्टार्ट एक्सरसाइज 10.4 0.00081 क्वेश्चन मार्क इज इक्वल टू आपल्याला हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला यातला एक चूज करायचा आहे. आता इथे लक्षात घ्या की हा जो 81 आहे हा 81 ऍक्च्युअल 3⁴ पण आहे आणि 9 स्क्वेअर पण आहे. राईट. हे पण आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट इथे कुठेच डेसिमल पॉइंटचा उल्लेख नाही. तर आता इथे आपल्याला हा डेसिमल पॉइंट हा 1 पर्यंत म्हणजे 1 नंतर शिफ्ट करायचा आहे म्हणजे इथपर्यंत आणायचा आहे. हा इथे आहे तो 1 नंतर द्यायचा आहे डेसिमल पॉइंट. राईट. म्हणजे आपल्याला किती घरं तो पुढे आणायचा आहे 1 2 3 4 5. राईट. आता 5 घरं तो आपल्याला राईट कडे आपण जातोय बघा 5 प्लेसेस म्हणजे इकडे जातोय डेसिमल पॉइंट नंतर आणि कुठल्या साईडला राईट साईडला जातोय. बरोबर आहे. मग जेव्हा राईट साईडला जातो लक्षात घ्या जेव्हा आपण राईट साईडला जातो तेव्हा आपल्याला 10⁻⁻⁴ द्यायची आहे. लक्षात घ्या जेव्हा आपण डेसिमल पॉइंट हा राईट साईडला शिफ्ट करतो तेव्हा 10⁻⁻ येते आणि जेव्हा तो लेफ्ट साईडला आपण शिफ्ट करतो तेव्हा 10⁻⁻ म्हणजे जे काही असेल 10⁻⁻ ही पॉझिटिव्ह पॉवर येते. ही ट्रिक कायम लक्षात ठेवायची की राईटला गेलं तर निगेटिव्ह आणि लेफ्टला डेसिमल पॉइंट शिफ्ट केला तर पॉझिटिव्ह. ही ट्रिक लक्षात घ्या. तर आता इथे डेसिमल पॉइंट आपण कसं लिहू बघा 0.00081 तर इथे मी 0.00081 पॉइंट असं लिहिते. राईट. आता 1 2 3 4 5 1 2 3 4 5. राईट. तर इथे जेव्हा हा आपण 5 घरं पुढे म्हणजे याचा अर्थ काय होतो 0.00081. राईट. आता इथे डेसिमल पॉइंट नाही दिला तरी चालतो पण आता हा जो आहे हा आपण कुठे शिफ्ट केला 5 घरं राईट साईडला आणि म्हणून आपण काय देणार आहे 10⁻⁻⁵. आता इथे बघू आपण 81 म्हणजे आता बघा -5 कुठे आहे 2 ठिकाणी आहे. हे इकडे आहे आणि इकडे आहे म्हणजे हे 2 ऑप्शन्स आपले करेक्ट असू शकतात. आता बघा 81 काय आहे हा 81 हा 3⁻⁴ आहे. लक्षात घ्या कारण 9³ काय येतं 9³ येतं 7 to 9. राईट. आणि आपल्या इथे 81 आहे. 81 इज नथिंग बट 3⁻⁴. सो करेक्ट ऑप्शन काय राहील 3⁻⁴ इंटू 10⁻⁻⁵. लक्षात घ्या 3⁻⁴ इंटू 10⁻⁻⁵ कारण डेसिमल पॉइंट आपण राईट साईडला शिफ्ट केलेला आहे आणि तो जितके घरं आपण तिकडे शिफ्ट केला तर तेवढे तो नंबर लक्षात ठेवायचा आणि तो 10⁻⁻ तो नंबर. राईट. त्यानंतर म्हणजे करेक्ट ऑप्शन आपला आलं सेकंड. लेट अस सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल. आता एक परत लक्षात ठेवायचं की इथे तर टीचर डेसिमल पॉइंटच नाहीये. राईट. आहे डेसिमल पॉइंट. इथे डेसिमल पॉइंट कुठे आहे ऍक्च्युअल हा इथे आहे. राईट. म्हणजे ऍक्च्युअल ही कशी आहे 1 5 4 1 2 3 4 आणि हा दिस नंबर कॅन बी रिटन ॲज लाईक दिस. राईट. जिथे डेसिमल पॉइंट तुम्हाला दिसत नाही तिथे समजायचं की जो लास्ट डिजिट आहे त्याच्यानंतरचा डेसिमल पॉइंट आहे. राईट. तर आता हा आपल्याला बघा इथे काय दिलेला आहे इज इक्वल टू आता इथे काय केला हा जो डेसिमल पॉइंट आहे किंवा आपण इथे दिस कॅन बी रिटन ॲज 154
बघा 154 म्हणजे ऍक्च्युअल काय आलं 154 नंतर डेसिमल पॉइंट आला, राईट. म्हणजे बघा हा 4 नंतर आला म्हणजे किती घरं. बरं कुठे चालला हा डेसिमल पॉइंट? लेफ्ट साइडला. बघा आधी कुठे होता? हा इथे होता या 0 नंतर. आता कुठे आलेला आहे? हा या 4 नंतर आलाय. म्हणजे बघा 1 2 3 4 इथे देणार आहोत, राईट. 4 देणार आहे म्हणजे 10⁴. पण हा कुठे चालला? हा चालला लेफ्ट साइडला. मग आपण लेफ्ट साइडला चालला तर 10⁻⁴ पॉझिटिव्ह. मग किती घरं? 1 2 3 4 म्हणून 10⁻⁴, राईट. आता परत काय म्हटलेलं आहे यांनी? 15.4. आता हा 4च्या परत लेफ्टला आहे म्हणजे इथे होता तर 10⁻⁴. आता जर इथे झाला तर बघा हा जर डेसिमल पॉइंट हा इकडे झाला म्हणजे परत तो कुठे गेला? तो डावीकडे गेला. आता किती घरं गेला बघा, इथून आपण हे करू. 1 2 3 4 5. किती घरं गेला? 5 घरं. म्हणजे 5 घरं तो लेफ्टला गेला म्हणजे आपली पॉझिटिव्ह पॉवर येणार आहे. म्हणजे किती? 10⁻⁵. काय येणार आहे? 15.4 इंटू 10⁻⁵. म्हणजे एक्स ची जी व्हॅल्यू आहे, एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे? 5. तर आपलं करेक्ट ऑप्शन काय आहे? 5, राईट. त्यानंतर हे एक्झाम्पल बघा, हे अतिशय सोपी आणि तुम्हाला माहिती आहे लॉज ऑफ इंडायसेस. जर बेस सारखा असेल तर आपण आणि याचं मल्टिप्लिकेशन असेल. हा रूल बघा a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m प्लस n. हा रूल आपण यूज करणार आहे इथे कारण बेस सारखा आहे. तर इथे आपण काय करणार? 4x मायनस 3 प्लस 3 मायनस 4x, राईट, इज इक्वल टू. आता हे 4x हे कट म्हणजे 4⁻0 आपल्याला काय मिळतं? 1, राईट. तर इथे हे ऑप्शन करेक्ट आहे 4th, राईट. कारण काय आपल्याला हा माहिती आहे a⁻0 इज इक्वल टू 1. ठीक आहे. त्यानंतर आपण हे 4th एक्झाम्पल बघू. द नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच रो, number of students in each row is equal to number of rows. एका रो मध्ये जेवढे स्टुडंट आहेत तेवढ्याच रोज आहेत, राईट. समजा एका रो मध्ये 4 स्टुडंट असतील तर 4 रोज आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? निलेश इज स्टँडिंग एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ द मिडल रो. निलेश कुठे उभा आहे? एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ मिडल रो. एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ मिडल रो म्हणजे वरही सारख्या असतील म्हणजे वर जेवढ्या असतील तेवढ्याच त्याच्यानंतर येतील, राईट, रोज. इफ ही सिरियल नंबर इज 11 म्हणजे आता त्याचा सिरियल नंबर काय? 11. आता इथे म्हणू देन व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ स्टुडंट, राईट. तर आता इथे आपण हे सॉल्व्ह करूया. तर निलेश मिडलला आहे आणि त्याचा सिरियल नंबर 11 आहे. बघा निलेश इथे आता हा 11 आहे म्हणजे वर किती विद्यार्थी असतील? 10. इकडे किती असतील? 10. त्यानंतर इकडे किती असतील? 10. आणि इकडे पण किती असतील? 10. बरोबर आहे. म्हणजे आपण बघा हा निलेश म्हणजे याला पकडू, हा 10 10 प्लस 1 11 11 प्लस 10 21. बरोबर आहे. म्हणजे 21 स्टुडंट इन इच रो आणि नंबर ऑफ रोज पण किती राहणार आहे? 21. बरोबर आहे. म्हणजेच मग टोटल नंबर ऑफ म्हणजे 21 रोज आहेत, बरोबर आहे. आणि 21 स्टुडंट्स प्रत्येक रो मध्ये इन इच रो, बरोबर आहे. म्हणजेच मग काय होईल इथे? टोटल नंबर ऑफ स्टुडंट काय राहतील? 21 इंटू 21. मग 21 इंटू 21 म्हणजे 21 चा स्क्वेअर म्हणजे किती? ते 441. म्हणजे हे जे 441 जे ऑप्शन आहे ते ऑप्शन आपलं करेक्ट आहे. Let us solve 5th example. If 3⁻x into 4⁻x is equal to 144, then x is equal to what? आता इथे लक्षात घ्या की इथे आपल्याला हा रूल वापरायचा आहे. बघा a⁻m into b⁻n. जर हे इंडेक्स सारखे आहे, जर आपण असं लिहू शकतो a into b⁻n, राईट. तर आपल्याला हे लिहिता येईल. असं कसं लिहिता येईल? 3 into 4⁻x is equal to 144, राईट. आता तुमच्या असं लक्षात येईल की 3 4 12, राईट. म्हणजे 12⁻x is equal to 144 आहे.
आता 144 वी कॅन राईट इन द फॉर्म ऑफ 12, राईट. तर इथे आपण लिहू 12 स्क्वेअर, राईट. आणि आता मग हे इक्वेट केले तर x इज इक्वल टू काय तर 2. तर आपलं ऑप्शन कुठलं करेक्ट आहे? तिसरं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, राईट. त्यानंतर आपण हे बघू 5 raised to x minus 2 is equal to 6 to 5. What is x, राईट. तर आता इथे आपल्याला परत हे 5 च्या फॉर्म मध्ये लिहिता येतात का? लक्षात घ्या, स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये आपण कुठल्याही बघा 1 2 3 4 5 अप टू 10 हे जनरली तुम्हाला 2 raised to 5 2 raised to 6 2 raised to 7 अप टू 10 जर तुमचे लर्न असतील तर तुम्हाला तुमची स्पीड वाढते आणि अॅक्युरेसी पण येते. 1 2 हे कुठे 10 पर्यंत ऍटलिस्ट तरी तुमचे या पाठ हवेत, राईट. स्क्वेअर क्यूब सगळेच जण करतात, पण इथे इंडायसेस मध्ये हे जर अशा प्रकारे असलं तर त्याचा उपयोग नक्कीच होतो. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय करायचं 625 ला या फॉर्म मध्ये लिहिता येतं का? तर दिस कॅन बी रिटन ॲज 5 raised to 4, राईट. कारण बघा इथे हा जो आहे हा 25 चा स्क्वेअर आहे. जर ते नाही आठवलं तर एक लक्षात घ्या 25 चा स्क्वेअर बरोबर आहे. मग 25 म्हणजे 5 स्क्वेअर, मग 5 स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे 5 raised to 4 असंही तुम्ही करू शकता, राईट. तर आता इथे आपण परत याला इक्वेट केलं तर याचा काय अर्थ होईल? x minus 2 is equal to 4 म्हणजे x ची व्हॅल्यू काय येईल? 2 plus 4 that is 6. तर आपलं थर्ड जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे, राईट. आता इथे बघा हे एक्झाम्पल स्कॉलरशिपच्या परीक्षेत येऊन गेलेलं आहे. 6561 आता 3 raised to किती म्हणजे 6561. आता आपण काय करू डिव्हिजिबिलिटी टेस्ट जी आहे 3 ची आणि 9 ची. कारण बघा 9 ची जरी आपल्याला हे केलं की 9 कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ 3. तर आता इथे याला 9 नी किंवा 3 नी जातो का? 9 नी जात असेल तर 3 नी नक्कीच जातो, राईट. तर 6 plus 5 11 11 plus 6 17 17 plus 1 18 बरोबर आहे. 18 ला जातो 9 नी म्हणजे मग यालाही 9 नी जातो. मग आपण बघू 6561 डिवायडेड बाय 9 किती येईल? 9 sevens, राईट. आणि 9 twos 18, राईट. आणि 9 9 81. ठीक आहे. म्हणजेच हा नंबर काय आपण 6561 कसा लिहिता येईल? 9 into 7 to 9 into 7 to 9. आता अजून तुमच्या असं लक्षात येईल की 9 into आता 7 to 9 म्हणजे काय 9 क्यूब आहे, राईट. म्हणजेच हा जो नंबर आहे आता हा 9 इथे 1 आहे, इथे 9 raised to 3 आहे म्हणजेच हा 3 plus 1 म्हणजे 4. म्हणजे 6561 कॅन बी रिटर्न ॲज 9 raised to 4. आता परत एक लक्षात घ्या की इथे बेस काय आहे 3 म्हणजे याला मला 3 च्या फॉर्म मध्ये लिहिता येईल का ते बघा. हो लिहिता येईल कारण 9 कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ 3. मग 9 म्हणजे काय 3 स्क्वेअर raised to 4 म्हणजे काय इथे 2 4s 8. आणि म्हणून मी इथे जे म्हटलं की तुमचं इथे जर लर्न असलं तर ते सोपं जातं म्हणजे 3 raised to 8. आलं लक्षात? तर इथे आपल्याला काय लिहिणार आहे आपण 3 raised to 2m minus 2 is equal to 3 raised to 8, राईट. आता बेस सारखे आहे म्हणजे हे आपण इक्वेट करू शकतो म्हणजेच 2m minus 2 is equal to 8 म्हणजेच 2m is equal to 8 plus 2 म्हणजे 10 म्हणजेच m is equal to 10 upon 2 म्हणजे m is equal to 5, राईट. म्हणजे कुठलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे? हे जे फिफ्थ आपलं हे जे ऑप्शन आहे फोर्थ जे ऑप्शन आहे ते आपलं करेक्ट आहे, राईट. सो दिस इज अवर आन्सर. ठीक आहे. आता लेट अस सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल, 8th एक्झाम्पल. स्क्वेअर रूट x to the power 2 upon 3 स्क्वेअर रूट x to the power 1 upon 3 minus 3 स्क्वेअर रूट x. आणि इकडे यांच्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. बघा बेस जो आहे हा सारखा आहे, इकडे बेस सारखा आहे, इकडे त्यानंतर मायनस केलाय, इकडे प्लस केलेला आहे, राईट. तर आता बॉडमास रूल नुसार आपण सुरुवातीला जे मल्टिप्लिकेशन आहे ते बघूया. तर आपल्याला इथे जो आहे बघा हा जो आहे इथे आपल्याला इंडायसेस लॉज ऑफ इंडायसेसचा रूल लावायचा आहे. तो कसा लावता येईल? स्क्वेअर रूट एक्स आता इथे बेस सारखा असल्यामुळे 2 upon 3 प्लस 1 upon 3 मायनस 3 स्क्वेअर रूट एक्स, राईट. अपॉन आता इथे परत आपण यालाही तोच रूल यूज करू स्क्वेअर रूट एक्स 1 upon 4 प्लस 3 upon 4 प्लस स्क्वेअर रूट एक्स, राईट. आता इथे काय होईल आहे स्क्वेअर रूट एक्स
इथे काय लिहिलंय 3/3 मायनस 3 स्क्वेअर रूट एक्स अपॉन, आता इथे परत डिनोमिनेटर सारखी आहे 3 + 1 4 राईट, 4/4 प्लस स्क्वेअर रूट एक्स राईट. म्हणजेच मग इथे काय लिहिलंय स्क्वेअर रूट एक्स मायनस 3 स्क्वेअर रूट एक्स अपॉन स्क्वेअर रूट एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स राईट. लेट अस सॉल्व. सो हिअर वी गेट, इथे काही नाही म्हणजे 1 मायनस 3 म्हणजे काय होईल -2 स्क्वेअर रूट एक्स अपॉन इथे स्क्वेअर रूट एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स म्हणजे 2 स्क्वेअर रूट एक्स राईट. आता इथे काय होईल हे कॅन्सल होतील आणि आपल्याला काय मिळेल सो लास्ट वी गेट -2/2 दॅट इज -1 म्हणजे हे जे फोर्थ ऑप्शन आहे ऍक्च्युअल हे करेक्ट आहे राईट. सो लेट अस सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल. Let us solve last example. Square root 100 square, its square minus 64 square whole to the power 1/6 आणि इकडे अपॉन 30 स्क्वेअर रूट 36 राईट. आता आपण हे सॉल्व करू. बघा स्क्वेअर रूट 100 चा स्क्वेअर, आता मी इथे स्क्वेअर रूट 4 चा स्क्वेअर काढला तर काय होईल स्क्वेअर रूट 16. स्क्वेअर रूट 16 म्हणजे 4. याचा अर्थ एखाद्या नंबरचा स्क्वेअर रूट घेतला आणि त्याचा बघा स्क्वेअर रूट घेतला आणि त्याचा स्क्वेअर घेतला तर म्हणजे काय येतं ऍक्च्युअल तो नंबरच आहे. मग तसंच इथे काय होईल स्क्वेअर रूट 100 चा स्क्वेअर म्हणजे काय मिळेल फक्त तुम्हाला 100 राईट. म्हणजे इथे हे जे आहे हे सॉल्व करून काय मिळेल तुम्हाला, हा जो आहे हे सॉल्व केलं तर काय आहे 100 राईट. आणि आता हे स्क्वेअर रूट ही जी साईन आहे ही परत दिली राईट. आता हे 64 बघा मी कसे लिहिले 64 this can be written as 2⁶. बघा 64 कसे लिहिले 2⁶, परत स्क्वेअर आणि इकडे होल टू द पॉवर 1/6 राईट. आणि अपॉन स्क्वेअर रूट 36 म्हणजे काय येतं 6 येतं राईट. आता स्क्वेअर रूट 100 म्हणजे किती येईल 10 राईट. आता इथे आपण काय करू बघा इथे 6 × 2 बघा पॉवरला पॉवर पॉवरला पॉवर इंटू 1/6 राईट. अपॉन इथे 6 घेऊ ठीक आहे म्हणजे 10⁻⁻. आता इथे हा 6 म्हणजे 2 स्क्वेअर येईल राईट. 2 स्क्वेअर म्हणजे किती 4. बघा 2 स्क्वेअर इज देअर अँड दिस इज 4/6 राईट. म्हणजे 10⁻4 म्हणजे 6/6 दॅट इज इक्वल टू 1. मग याचे ऑप्शन्स काय आहेत ते आपण बघू. 2018 ला हे प्रॉब्लेम येऊन गेलेला आणि बघा याचे ऑप्शन्स 4 आहेत पण म्हटलं काय चूज 2 करेक्ट ऑप्शन्स म्हणजे यातले 2 ऑप्शन्स करेक्ट आहेत. इथे 1 आपल्याला दिसत आहे म्हणजे हे 4th ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. पण अजून एक करेक्ट कुठलं आहे बघा हे, कारण काय वी नो दॅट a⁻0 इज इक्वल टू 1 राईट. म्हणजेच इथे 10⁻0 म्हणजे काय 1 म्हणजे हे सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड indices full practice एक्सरसाइज 10.1 2 3 4 आणि त्याची जी लिंक आहे त्या प्रत्येकाची मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. आणि अजून असे स्कॉलरशिपचे आपण इतर युनिट घेणार आहोत. चॅनेलला नवीन आहे तर नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.